यानंतर एक मोठी अपडेट येते पुण्याहून। पुण्यातील वादग्रस्त जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानींची 4 तासांपासून चौकशी सुरू आहे। शीतल तेजवानींना सध्या अटक होणार नसल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते। जमीन व्यवहार प्रकरणी महार वतनातील लोकांचे देखील जबाब नोंदवले जाणार आहेत। कशाच्या आधारे ही जमीन विकत घेतली आणि विकली असा सवाल पुणे पोलिसांनी केलाय। सरकारी ताबा असताना जागेच्या विक्रीचा व्यवहार कसा झाला, शीतल तेजवानीला कोणते प्रश्न विचारण्यात आले, सूत्रांच्या आधारे एबीपी माझाकडे ही माहिती मिळाली आहे। शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देईल। शिवानी, काय नेमकी तपासाची दिशा दिसते आहे आणि आता या चौकशीतून तेजवानीच्या कुठले नवे मुद्दे किंवा कुठली नवी माहिती पोलिसांना अपेक्षित आहे? आपण जर बघितलं तर आज सकाळी म्हणजे मागील 4 तासांपासून शीतल तेजवानीची आहे ती पुण्यातल्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाते। त्यांनी ही जमीन कशी विकत घेतली, त्यांनी ही विकत घेतल्यानंतर ती कोणाच्या आधारावर विकली, असे सगळे प्रश्न आहे ते या सगळ्या चौकशीत विचारल्याची माहिती आहे। ती सूत्रांच्या आधारे एबीपी माझाच्या हाती आली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्विजय सिंग जे आहे ते याच्यात जे भागीदार आहे अमेडिया कंपनीत, त्या कंपनीच्या दिग्विजय सिंगला देखील आता पुणे पोलीस चौकशीला बोलवणार असण्याची माहिती आहे। आपण जर बघितलं तर महार वतनदारांची ही जागा होती। 2006 मध्ये शीतल तेजवानी यांना महार वतनदारांनी ही मदत म्हणून ही जागा पॉवर ऑफ अटर्नी करण्यासाठी दिली होती आणि त्याच्यानंतर शीतल तेजवानींनी 2006 मध्ये महार वतनदारांकडून ही जागा आहे ती पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आणि आता ती पार्थ पवारांच्या आणि दिग्विजय सिंग यांच्या अमेडिया कंपनीला पॉवर ऑफ अटर्नी म्हणून दिली होती आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण आहे ते समोर आलं होतं। आता महार वतनदारांचं जे चौकशी आहे ती देखील होणार आहे, त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे, त्यांचा देखील जबाब नोंदवणार आहेत पुणे पोलीस आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात एक एक गोष्टी आहेत त्या समोर येतील। आपण आज आहे ते शीतल तेजवानीला अटक करण्यात येणार नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे, ती सध्या एबीपीला मिळाली आहे। आणि आपण जर बघितलं तर याच्यात कोणकोणते 3 प्रश्न या शीतल तेजवानी यांना विचारण्यात आले ते प्रश्न देखील एबीपी माझाच्या हाती लागले आहे। 3 प्रश्न ते आहे, कुठल्या आधारावर ही जमीन विकत घेतली आहे, कुठल्या आधारावर ही जमीन तुम्ही विकली आहे आणि सरकारचा ताबा असताना या जागेची विक्री कशा प्रकारे करण्यात आली आहे, हे सगळं जर आहे ते शीतल तेजवानी यांना विचारण्यात आले। मागच्या 4 तासांपासून आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची सगळी अधिकारी आहे, पोलीस अधिकारी आहे, माहिती घेत आहेत, चौकशी करतायत। शीतल तेजवानी यांनी आतापर्यंत अनेक जणांच्या अशा पद्धतीचा व्यवहार केलाय का याची देखील चौकशी आहे ते पुणे पोलीस करण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। आपण जर माझ्या मागे बघितलं तर तिथून जे केबिन दिसत आहे त्या केबिनमध्ये 4 तासांपासून उपायुक्त विवेक मसाळ असू देत किंवा त्याच आर्थिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पोलीस अधिकारी आहे त्यांची चौकशी करताय, त्यांचा जबाब नोंदवून घेत आहे। काल शीतल तेजवानी यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता आणि आज देखील त्यांना कागदपत्र घेऊन बोलवण्यात आलं होतं। काल त्यांच्याकडे कागदपत्र होती मात्र पूर्ण कागदपत्राची पूर्तता काल आर्थिक गुन्हे शाखेकडे झाली नाही, त्यामुळे त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि आज साधारण 12:30 वाजता त्या पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांची सखोल चौकशी पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र निश्चितपणे शिवानी, आता या चौकशीतून काय उत्तर समोर येतात आणि काय नवी माहिती मिळते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.